नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज। आता लागू झाले नवीन नियम। मोफत रेशन सोबत या 6 गोष्टी मिळणार आहेत। तर कुठल्या 6 गोष्टी मिळणार आहेत आणि रेशन कार्ड धारकांना कुठली गुड न्यूज आलेली आहे ही संपूर्ण माहिती आपल्या टीच विथ प्रतिभा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे महाराष्ट्रातील बातम्या तसे योजना अपडेट टाकणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तर बघा, रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज काय आहे ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। चला तर बघूया। इथं तुम्ही बघू शकता, रेशन कार्ड न्यू अपडेट 2024। भारतीय अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निम्न वर्गातील पात्र उमेदवारांना चबाजार भावापेक्षा कमी किमतीतच रेशन उपलब्ध करून देण्यासाठी रेशन कार्डची कागदपत्रे दिली जातात। याची स्वीकृती दर महिन्याला अन्नधान्य व वितरक व्यवस्थेत अंतर्गत रेशन दुकानातून गहू, तांदूळ, मीठ, रॉकेल इत्यादी सर्व अन्नधान्याचे वाटप केले जाते। शिधापत्रिका ही एक राष्ट्रीय स्तरावरील योजना आहे, ज्याचे लाभ भारतातील प्रत्येक राज्यात दिले जात आहेत। जर तुम्ही देखील शिधापत्रिका योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण नवीन वर्ष 2024ची सुरुवात होताच सरकार भारताच्या रेशन योजनेअंतर्गत प्रत्येक उमेदवाराला मोफत रेशन कार्ड वितरित करण्याची घोषणा करण्यात आली आहे। ज्या अंतर्गत निवडलेल्या पात्र आणि गरजू उमेदवारांना मोफत रेशनचा लाभ देण्यासाठी मोफत रेशन कार्ड यादी 2024 प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासणे आवश्यक आहे। BPL रेशन कार्ड नवीन यादी 2024। तर इथं बघू शकता तुम्ही, रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो भारत सरकारद्वारे भारतातील प्रत्येक राज्यातील पात्र आणि गरीब नागरिकांना अन्नपदार्थ मिळवण्यासाठी प्रदान केला जातो। रेशन कार्डचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत: APL रेशन कार्ड, BPL रेशन कार्ड आणि अंत्योदय रेशन कार्ड। अन्न आणि वितरक प्रणाली अंतर्गत देणग्या वितरणासाठी सर्व उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रेशन कार्ड प्रदान केले जातात। तर इथं बघू शकता, कार्यान्वित करण्यात आले होते ज्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा सर्व नागरिकांना अंत्योदय रेशन कार्ड दिले जाते। कार्डमधून सर्व उमेदवारांना दर महिन्याला 35 किलो पोषण दिले जाते। आता बघा, शिधापत्रिका नोंदणीसाठी कुठले आवश्यक कागदपत्रे आहेत। तर पहिलं आहे आधार कार्ड आणि ओळखपत्र, कुटुंबातील सर्व सदस्याचे वय प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, कुटुंबातील सर्व सदस्याचे पासपोर्ट आकाराचे फोटो, मोबाईल नंबर, आय प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, बँक पासबुक आणि पॅन कार्ड। तर अशा प्रकारे तुम्हाला रेशन कार्ड काढण्यासाठी डॉक्युमेंट लागणार आहेत। शिधापत्रिका अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया बघा। मोफत रेशन कार्ड यादीतील नाव तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.nisa.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल। अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर पात्रतेनुसार रेशन कार्ड दस्तऐवज निवडा। आता तुमच्यासमोर ज्याची यादी उघडेल, ज्यामधून तुमचे राज्य निवडा। प्रवर्ग निवडल्यानंतर सर्व उमेदवारांनी जिल्हानिहाय यादीतून आपला जिल्हा निवडावा। जिल्हा निवडल्यानंतर तुमचा ब्लॉक आणि ग्रामपंचायत निवडा आणि पुढे या पर्यायावर क्लिक करा आणि शेवटच्या टप्प्यात रेशन दुकान निवडण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा। तर अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवर मोफत रेशन कार्ड लिस्ट 2024 उघडेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता। तर बघा, ही होती माहिती 2024च्या जे रेशन कार्ड धारकांसाठी ही जी गुड न्यूज आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। आणि याच्यामध्ये कुठले तुम्हाला 6 गोष्टी मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि कुठल्या वेबसाईटवर जायचं ते सुद्धा इथं सांगितलेले आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टीच विथ प्रतिभा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण व्हिडिओ टाकल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।